पाहुयात पुढची बातमी। गृहनिर्माण धोरणामध्ये टिकाऊ आणि पर्यावरणपूरक घरांवर भर दिला जाणार आहे। गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधली जाणार आहेत। मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिलेत। गिरणी कामगारांचे 1 लाख घरं जे काढलेले आहेत, जे गिरणी कामगारांनी जे फॉर्म भरलेत म्हाडा थ्रू त्यांच्यासाठी काढलेले आहेत। गेली 10 वर्ष आता यांचंच सरकार होतं, भाजपा आणि महायुतीचं काय असेल ते। पण त्यात फक्त 2.5 वर्षाचा काळ जो तो महाविकास आघाडीकडे होता। त्यात 7.5 वर्षामध्ये त्यांनी जवळजवळ कोणालाच घरं दिली नाही। जी कोणमध्ये गावामध्ये पनवेलमध्ये बांधलेली होती घरं 4-5 हजार, त्याचं त्यांनी डागडुजी करून ती आता कुठे ती घरं दिलेली आहेत। म्हणजे अजून 5 वर्षात 1 लाखाचं घराचं स्वप्न गिरणी कामगारांना हे म्हणजे गाजर दाखवण्याचं काम आहे। 120 वर्षे होऊन गेली चालीनं आमच्या, तर आम्हाला घरं पाहिजे। कारण झोपडपट्टीवाल्यांना लगेच भेटतात ना, आम्हाला का नाही भेटत? आम्हाला पण पाहिजे ना असं। हो, ही 4थी पिढी आमची आहे। मागण्या केल्या भरपूर, उपोषण झाली, सगळं झालं, पण आम्हाला घरच नाही भेटली। आम्हाला घरं पाहिजेच। माझं वय आहे 70 आणि माझा वाडी हॉस्पिटलचा जन्म माझा जन्मच इथे झाला आहे आणि माझी आई इथे राहत होती। आईच्या नावाची माझी रूम, तीच रूम मला मिळाली अशी आम्हाला आशा आहे, ती मिळावी अशी आम्हाला वाटतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।